शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये IPL बेटिंग चालतं याची गोपनीय माहिती मिळालेली होती. त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पडताळणी करून पथकांची त्या ठिकाणी आम्ही स्थापना केली आणि त्या पथकाच्या मार्फत छापा टाकण्यात आला. छापा टाकल्यानंतर आपल्याला 6 आरोपी त्या ठिकाणी मिळाले. 6 आरोपी IPLचं बेटिंग घेत असताना आढळून आले. त्यातील काही आरोपी हे ऑफिसमध्ये त्याच्या घेत होते आणि काही आरोपी गाड्यांमध्ये बसून बेटिंग घेत होते. तर अशा या 3 गाड्या ते जे ऑफिस आहेत आणि त्या ठिकाणी ते ऑफिस देखील आपण त्या ठिकाणी जे साहित्य मिळवून आलेलं आहे 12 मोबाईल, लॅपटॉप, त्यानंतर रोख रक्कम आणि त्यांची 3 चारचाकी वाहनं अशी या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली होती. तपास पुढे त्या ठिकाणी आणखी सखोल करून इतर 3 आरोपींना काल रात्री त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि 3 आरोपींना अरेस्ट केल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याच्या तपासामध्ये आपल्याला 104 संगणक त्यानं त्या ठिकाणी या IPL बेटिंगसाठी खरेदी केलेले होते. असे संगणक त्या ठिकाणी आज आपण सकाळी जप्त केलेले आहेत आणि असा एकूण मुद्देमाल 86,93,000 इतका या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आलेले असून टोटल 17 आरोपी सध्या निष्पन्न आहेत आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध घेऊन त्या ठिकाणी आपण आरोपींवरती कारवाई करणार आहे. आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी जर आरोपी निष्पन्न झाले तर तसे आरोपी ॲड करून त्यांच्याकडे तपास करून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. सदर गुन्ह्याचा जो बेस आहे तो मूळ या ठिकाणी इचलकरंजीमधलेच सर्व मुख्य आरोपी आहेत, परंतु यांना मदत करणारे काही आरोपी हे बाहेर राज्यातील, बाहेर जिल्ह्यातील त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे आणि तसा तपास सुरू आहे. जशी माहिती मिळेल त्या पद्धतीनं तपासामध्ये पुढे कारवाई करण्यात येईल. त्यांची मोडस ऑपरेंडी कशी असायची म्हणजे IPL घेण्यासाठी? यांनी एक ॲप्लिकेशन तयार केलं होतं पार्क 247 नावाचं. तर त्या ॲप्लिकेशनवरती ते जर मास्टर ID असेल तर त्याच्या अंतर्गत खाली युजर्सना ते ID पासवर्ड द्यायचे आणि मग ते युजर ID पासवर्डचा वापर करून IPL सामन्यातील बेटिंग त्या ठिकाणी लावत होते आणि तो व्यवहार जो आहे तो एकतर कॅशद्वारे व्हायचा किंवा ऑनलाईन व्यवहार व्हायचा आणि अशा पद्धतीनं हारल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर ती संबंधित युजर्सला ती रक्कम दिली किंवा घेतली जायची.